श्री गणेशाय नमः. आपण गरुड पुराण ऐकत असताना आपण 6वा अध्याय ऐकणार आहोत. आतापर्यंत 5 अध्याय आपले झालेले आहेत. आता 6वा अध्याय आपण ऐकणार आहोत. 6व्या अध्यायामध्ये तो जीवाचा जो प्रवास आहे तो भगवंत गरुडाला सांगतायत. तुम्ही पूर्ण ऐकावं आणि आवडल्यानंतर त्याला प्रतिक्रिया द्या, म्हणजे मलाही चांगली प्रेरणा मिळेल. आता भगवंत गरुडाला सांगतायत. भगवंत म्हणे गरुडा परियेसी शतयोजने विस्तार यमनगरीसी वेष्टित हेम प्राकारेसी त्यासी 4 वेशी पयसती. आता भगवंत गरुडाला सांगतायत, गरुडा यमाची यमपुरी कशी आहे? चौरस 100 योजने आहे. 100 योजने म्हणजे लक्षात घ्या 400 चौरस मैल एवढी विस्तारलेली आहे. त्याच्या सभोवार सोन्याच्या तटबंदी असून त्यात भव्य हवेल्या प्रशस्त मार्ग आहेत. चित्रविचित्र पक्ष्यांनी भरलेल्या भरपूर बागा असून बंदीजन स्तुती गात आहेत. कोणाची गात आहेत? ते यमाची गात आहेत. त्या नगरात दिव्य सिंहासनावर बसणारे श्रवण नावाचे देव आहेत. हे श्रवण नावाचे देव कसे आहेत? तर कमळासारखे डोळे त्यांचे असलेले आणि अत्यंत सुस्वरूप दिव्य असलेले हे श्रवणदेव. ह्यांचं काय काम आहे? तर यमदूत ज्या जीवाला घेऊन येतात त्या जीवाचा जो प्रवास आहे तो ऐकण्याचं काम ह्या श्रवणदेवांकडे आहे. श्रवणदेव त्या जीवाची जन्मापासून तर मरेपर्यंत एकूण एक बारीक कर्मे ऐकतात त्यांचं, आणि ते कोणाला सांगतात? चित्रगुप्ताला त्यांच्या कर्माचं तथातथ्य सांगतात. तेव्हा जर तो जीवात्मा पुण्यसाठा असलेला असेल आणि त्याने अतिशय चांगली कर्म केलेली असतील तर त्यांना यम कसा दिसतो? तर विष्णूसारखा दिसतो. शंखचक्र धारण केलेला यम त्यांना दिसतो. म्हणजे यमाची भीती त्यांना लागत नाही, कारण त्यांच्या सत्कर्मामुळे त्यांना चांगला पिंडदेह प्राप्त होऊन त्यांना स्वर्गात स्थान मिळते असं सांगतायत भगवंत. आणि ते स्वर्ग लोकात सुखी आनंदाने जीवन व्यतीत करतात. तसाच जो निव्वळ पापी असतो, म्हणजे निव्वळ पापी म्हणजे त्यांनी कधीच सत्कर्म केले नाहीत असा जो जीव असतो त्या जीवाचा देह त्याला काय करतात यम? तर त्याला यम कसा दिसतो? तर अकराळ विकराळ दिसतात. यम हा त्यांना साधा दिसत नाही. मग त्याच्या पापानुसार त्याला नरकवास भोगण्यासाठी पाठवतात. असे नरक 84 आहेत. त्यातही पुन्हा 28 नरक तर महाभयंकर आहेत. हे लोक स्वार्थ साधण्याकरता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात. अशांना यमाचे दूत तिकडे नेतात. ती पापे कोणत्या प्रकारची आहेत, नरकामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या यातना असतात याचे सविस्तर वर्णन भगवंत त्याला सांगतायत. आता आपल्याकडनं जे पापकर्म झालेली आहेत त्या पापकर्मामध्ये परस्त्रीगमन, परद्रव्यहरण, फसवणूक, हिंसा करणे, ब्राह्मणाशी द्रोह करणे, पाखंडी मत पसरवणे, शिवाय निरपराधावर अन्याय करणे, मुख्या गरीब जीवांचे हाल करणे, ब्राह्मणांचे द्रव्य लुबाडणे अशी पापे करणारी जी लोक आहेत, पशुहत्या करून यत्न करणारा, दुसऱ्याचे घर जाळणारा, विषप्रयोग करणारे अशा लोकांना यम हा यातना देतो. विषप्रयोग करणारा, विद्या, रूप, पैसा यांचा गर्व करणारा, जादूटोणा करून इतरांचे जीव घेणारा, सदैव मारामारीची खुमखुमी असणारा, अति कंजूस, खोटा आळ घेणारा, बेशरम, पुन्हा अभाविक अशा लोकांना तिथे नेले जाते. म्हणून नेहमी पश्चात्तापूर्वक हरिनामाचे स्मरण करत जावे. कुणाचे प्राण वाचविताना, लग्न जमविताना, गाय व ब्राह्मणाचे हित साधले जाण्यासाठी जर असत्य वचन बोलले ते स्वर्गात सत्य म्हणून नोंदवले जाते. म्हणून भगवंताच्या कर्मामध्ये सतत लीन राहावं. प्रत्येक कर्म भगवंताचं आहे असं म्हणून जगत राहणं आणि सत्कर्मामध्ये आपण रत राहिल्यानंतर आपल्याला हे यातना भोगायची काम पडत नाही आणि आपण जीवनात आनंदी राहतो, सुखी होतो. अशा प्रकारची नरकप्राप्ती भगवंतांनी सांगितलेली पापकर्मी लोकांसाठी आणि चांगल्या लोकांसाठी स्वर्गप्राप्ती सांगितलेली आहे. म्हणून चांगले कर्म करत राहावेत. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.